पुण्यातून वसंत मोरेंना वंचितकडून उमेदवारी। वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार। उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर बावनकुळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। मेरिटच्या आधारावर नाशिकची जागा आम्हाला मिळावी। शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळच्या उमेदवारीचा तिढा कायम। सातारा मतदारसंघामध्ये शरद पवार गटच निवडणूक लढवणार। सामला सूत्रांची माहिती। श्रीनिवास पाटलांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह। उदयनराजेंविरुद्ध श्रीनिवास पाटील यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षासाठी ही शेवटची निवडणूक असेल। भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांची टीका। तर 2019ला फडणवीसही असंच म्हणाले होते, मात्र आम्हाला सत्ता मिळाली। पवारांचा जोरदार टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विदर्भातून महाराष्ट्रातल्या प्रचाराला सुरुवात करणार। अमित शहा 6 एप्रिल तर पंतप्रधान मोदी 10 आणि 14 एप्रिलला सभा घेणार। सोलापूरच्या विकासासाठी फडणवीसांनी काहीही केलं नाही, नुसत्या थापा मारल्या। ते फडणवीस नव्हे तर फसणवीस, प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली। लोकसभेनंतर त्यांच्याकडे 10 आमदारही राहणार नाहीत। नारायण राणेंची जहरी टीका। रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे उघड करणार। अनिल परबांचा घणाघात, तर खेडमधल्या नगरपालिकेचा भूखंड कदमांनी लाटल्याचा केला आरोप। उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। पुण्यातील ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, तर रुग्णालयानं आरोप फेटाळले।